नमस्कार. आता मुलांना उन्हाळ्याच्या शाळेला सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि आपली मुलं घरी असली की नेहमीच काही ना काही वेगवेगळे पदार्थ खायला मागत असतात. तर आज आपण खास मुलांच्या सुट्टीच्या खाऊसाठी बिना भाजणीची अगदी घरातच उपलब्ध असलेल्या 3 साहित्यांमध्ये चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही चकली पहा ना, काय मस्त अशी गोल, गरगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे. मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल. चकल्या पहा तेलात सोडल्यावरती कुठेही विरघळलेले नाही, चकलीचे तुकडे पडलेले नाही. अशी परफेक्ट चकली तयार करण्यासाठी सर्व साहित्य जे आहे ना, ते आपल्या घरात उपलब्ध असलेल्या आमटीच्या वाटीने मी मोजून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमचीसुद्धा चकली बिघडणार नाही. चकल्या पहा ना, अजिबात तेलकट झालेले नाही. आता ह्या चकल्या डब्बा संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात, अजिबात नरम वगैरे पडत नाही. आता ही चकली बनवायला ना फार सोपी आहे, कोणालाही जमेल इतकी सोपी आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, चकली तेलात टाकल्यावरती विरघळते, काही वेळाने ती नरम पडते. तर असं अजिबात होणार नाही, कारण ही चकली तयार करण्यासाठी तेलाचं मोहन किती घ्यायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी परफेक्ट सांगितलेलं आहे. चकली पहा पाडताना मध्येच चकलीचे कुठे तुकडे पडत नाही, अगदी मस्त अशी गोल गरगरीत तयार होत आहे. चकलीचं पीठ कसं मळायचं, ते कसं भिजवायचं हे सुद्धा परफेक्ट सांगितलेलं आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आणि हो, व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा. कधीही न फसणारी आणि कुणालाही जमेल इतकी सोपी चकली तयार करण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये 1 वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत. आपण नॉर्मली कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ना तेच घ्यायचे आहेत. सुरुवातीला स्वच्छ साफ करून निवडून चाळून घ्यायचे. आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहेत. या डाळ्यांना आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे यांना जास्त भाजायची अजिबात गरज नाही. याला पंढरपुरी डाळ असं देखील म्हणतात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल. सर्व साहित्य ना एकाच वाटीने मोजून घ्या, म्हणजे कसं प्रमाणसुद्धा बिघडणार नाही आणि चकलीसुद्धा बिघडणार नाही. अशा प्रकारे पॅनमध्ये 1 वाटी पोहे, त्यासाठी अर्धी वाटी भाजक्या डाळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता पोहे आणि भाजक्या डाळ्या अगदी कमी ते मध्यमाचे वरती 2 ते 3 मिनटं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम करून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. कधी कधी ना पोहे वातावरणामुळे आकसून गेलेले असतात, नरम पडलेले असतात. थोडेसे हलकेसे गरम केले की कसं हे जे आपण वाटणार आहे ना पुढे, एकदम छान अशी बारीक पावडर तयार होते. मग हे पहा, अशा प्रकारे 2-3 मिनटं पोहे आणि डाळ्या भाजून घेतलेल्या आहेत. मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं. आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. अगदी 5 ते 10 मिनिटातच भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार केलेली पावडर जी आहे ना ती आपल्याला एकदा बारीक सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. कितीही बारीक केलं तरी छोटे मोठे कण शिल्लक राहतातच. आणि तसे जर कण आले ना मध्ये चकली करताना, तर चकली करताना मध्येच तुटू शकते. आता आपण लगेचच चकली तयार करण्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी ही जी तयार केलेली पावडर आहे ना ती चाळणीने चाळून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने शेवटी जी जाडसर भरड उरलेली आहे ना ती आपल्याला टाकून द्यायची आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं चाळून घेणं फार आवश्यक आहे. आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला पोहे आणि डाळ्या मोजून घेतल्या, अगदी त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी तांदळाचं पीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी पोह्यासाठी त्याच वाटीने मोजू अर्धी वाटी भाजक्या डाळ्या आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्या. अगदी डोळे झाकून तुम्ही ही चकली तयार करा. खरंच खूप खुसखुशीत तयार होते. आणि विशेष म्हणजे ना अगदी डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहते, अजिबात नरम वगैरे पडत नाही. आता आपण लगेचच काही मसाले ॲड करूयात. त्यामध्ये मोठे 2 ते 3 चमचे गावरान पांढरे तिळे घातलेले आहेत. 1 मोठा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळद घालायची आहे. हळद जास्त घालायची नाही, नाहीतर चकली तळल्यानंतर काळपट पडू शकते जास्तीची. 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यासोबतच अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व मसाल्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत.
परफेक्ट. आता आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट घालायची आहे ते म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली मस्त अशी खुसखुशीत तयार होते. आता तेलाचे मोहन किती घ्यायचं? ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने फक्त पाव वाटी तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या पिठामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे जे तेल आहे ना ते चांगलं असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल फार कडकडीत गरम होतं म्हणून चमच्यानेच मिक्स केलं. आता हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा फक्त पाव वाटीच तेल घालायचं आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्तीचं तेल घातलं तर तुमची चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा भरपूर तेलकट होऊ शकते. आणि यापेक्षा कमी तेल घातलं ना पाववाटीपेक्षा तर चकली ना खुसखुशीत तयार होणार नाही, अगदी कडक स्वरूपाची तयार होईल. त्यामुळे लक्षात ठेवा सांगितलेल्या सर्व साहित्यांसाठी पाववाटी तेल घ्यायचं आहे. खूप छान अशी चकली तयार होते. घातलेलं तेल देखील व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला पीठ भिजवण्यासाठी ना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. असं कोमट पाणी वापरल्यामुळे काय होतं पिठाला ना मस्त असा चिकटपणा येतो आणि आपली चकली पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही, पीठ छान असं मिळून येतं. आता पाणी फार गरम आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालते आणि चमच्याने मिक्स करते, म्हणजे कसं हाताला जास्त चटके लागणार नाही. हे पहा लक्षात ठेवा एकदम लगेच पाणी घालायचं नाही. लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे जास्तीचं पातळसुद्धा पीठ होणार नाही. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं गरम पाणी घालून मस्त असं चकलीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं गरम पाणी घालून मी चकलीसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे. तरीसुद्धा मला थोडंसं कडक वाटत आहे. पण जेव्हा आपण चकली तयार करण्यासाठी सोऱ्यामध्ये पीठ भरणार ना तेव्हा पुन्हा असा पाण्याचा हात घ्यायचा आहे, चांगलं असं मळून घ्यायचं आहे, त्यानंतर भरायचं आहे. म्हणजे कसं चकली ना अजिबात करताना मध्येच कुठेही तुटत नाही. जर तुम्ही ना एकदमच घट्ट कडक पीठ मळलं ना तर काय होतं चकली पाडताना ना अजिबात गोल गरगरीत तयार होत नाही, त्याचे मध्येच छोटे छोटे तुकडे पडायला सुरुवात होते. अशा वेळेस काय करायचं थोडा कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ थोडंसं ना पातळ करायचं आहे, चांगलं असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं चकली पाडताना अजिबात तुटणार नाही. हे पहा थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं असं मळून घेतलं, जेवढं मला साच्यामध्ये म्हणजे मशीनमध्ये भरायचं आहे तेवढं. असं प्रत्येक वेळेस करायचं आहे, म्हणजे कशी चकल्या ना खरंच खूप छान तयार होतात. आता जेवढं मशीनमध्ये बसतं आहे ना तेवढं चांगलं असं दाबून पीठ घ्यायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि लगेचच चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे. हे मळून घेतलेलं पीठ जे आहे ना ते भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, लगेचच तुम्ही याच्या चकल्या तयार करू शकता. जो खरखरीत भाग असतो ना तो चुऱ्याच्या बाहेरून ठेवायचा, म्हणजे चकलीला ना काटे खरंच खूप छान येतात. आता एक मोठं स्टीलचं ताट घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये जेवढ्या बसतील ना तेवढ्या चकल्या मी घालून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त अशा गोल गरगरीत चकल्या तयार होत आहे. पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, याचा अर्थ आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ना त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आणि जो ना शेवटचा वेढा असतो ना चकली तयार केल्यानंतर तो असा ना प्रेस करायचा आहे, दाबायचा आहे, म्हणजे काय होतं चकली ना तेलात घातल्यावरती ती सुटत नाही. हे करणं फार आवश्यक आहे, लक्षात ठेवा. या चकल्या बनवायला ना फार सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे ना कोणत्याही प्रकारची भाजणी न करता आयत्या वेळेस तुम्ही ही चकली तयार करू शकता. इतकी सोपी आहे आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होते, त्यामुळे जास्तीचं सामानसुद्धा तुम्हाला बाहेरून विकत आणण्याची आवश्यकता नाही. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपली मुलं प्रत्येक मुलं आईला काही ना काही रोज वेगवेगळं खायला मागत असतात. जर अशा वेळेस तुम्ही डब्बा भरून या चकल्या तयार करून ठेवल्या ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील. मुलंच कशाला हो, घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील, इतक्या ह्या चकल्या खुसखुशीत तयार होतात. हे पहा अशा प्रकारे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. एकदम सर्व चकल्या तयार न करता 7-8 चकल्या तयार करायच्या आणि एका साईडला लगेचच तळायला घ्यायच्या, म्हणजे कशा हवेमुळे जास्तीच्या त्या कोरड्यासुद्धा पडणार नाही. चला तर आता आपण चकल्या लगेचच एका साईडला तळायला घेऊयात. कढईमधलं तेलसुद्धा मस्त असं तापलेलं आहे. ते चकली तळताना ना तेल नेहमी चांगलं तापणं फार आवश्यक आहे. एकदम देखील धूर सुटेपर्यंत तापवू नका, नाहीतर चकली घातल्या घातल्या जळू शकते. चांगलं असं मध्यम तरी तापलं पाहिजे आणि कमी तापलेलं असेल ना तर चकली ना तेलामध्ये विरघळू शकते, चकलीचे तुकडे पडू शकतात आणि भरपूर तेल चकली पिऊ शकते. त्यामुळे ना तेल चांगलं तापणं आवश्यक आहे.
कढईमधलं तेल चांगलं असं गरम करून घेतलं. त्यानंतर ना पहिल्या बॅचमध्ये 3च चकल्या तळून घेत आहे. पहिली बॅच तळताना ना कमी चकल्या घालायच्या, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपलं व्यवस्थित चकली तयार होत आहे की नाही, तळली जात आहे की नाही. आणि ना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आणि चकलीवरची थोडी बुडबुडे कमी झाली आणि चकली चारायला कडक जाणू लागली ना, की चकलीची बाजू जी आहे ती बदली करून घ्यायची आहे. लगेच चकलीची बाजू बदली करायची घाई करायची नाही, नाहीतर चकल्या तुमच्या तुटू शकतात. थोडंफार झाडाला कडक जाणवलं की त्यानंतर बाजू बदली करून घ्यायची आहे. आणि जेव्हा चकली पूर्णपणे तळली जाते ना, तेव्हा कढईच्या म्हणजे तेलाच्या तळाशी जाऊन बसते आणि रंग देखील चेंज होतो. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा समजावं चकल्या मस्त अशा तळून तयार आहे. आता मी दुसरी बॅच तळायला घेतलेली आहे. हे पहा, भरपूर सारे चकलीवरती बुडबुडे आहे, पण जेव्हा चकली पूर्णपणे तळली जाते ना, तेव्हा बुडबुडे पूर्णपणे नाहीसे होतात आणि चकली तळाशी जाऊन बसते. चकलीला नेहमी जास्त डार्क रंगावरती सुद्धा तळायची नाही, नाहीतर ती ना करपट लागते. त्यामुळे ना मध्यम रंगावरती तळायची आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चकल्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि चकली तळाशी जाऊन बसलेली होती. असं झालं की समजावं चकल्या मस्त अशा तळून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर आता ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या मी तयार करून घेते आणि तळून घेते. अशा प्रकारे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत. चकल्या पहा अगदी मस्त अशा तळल्या गेल्या आहेत. अजिबात तेलात टाकल्यावरती विरघळलेले नाही, चकलीचे तुकडे पडलेले नाही. मस्त अशी अख्खीच्या अख्खी चकली तयार झालेली आहे आणि ना एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला ना मी 1-2 चकल्या तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चकली पहा काय मस्त अशी गोल गरगरीत काटेरी तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तुम्हाला माझ्या तळहातावरून लक्षात आलं असेल. चकली तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते, खुसखुशीत होते. एकदा नक्की करून पहा, घरातल्या सर्वांना आवडेल ही माझी 100% खात्री आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.